नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 7व्या म्हणजेच तूळ राशीच्या जुलै 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे. नेहमीप्रमाणेच हे मासिक राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार असणार आहे. तर यामध्ये सांगितलेली जी काही भविष्य कथनाची माहिती आहे ही आपल्या मूळ म्हणजेच वैयक्तिक कुंडलीतील दशा, महादशा, ग्रहस्थिती, परिस्थिती यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे असं असलं ना तरी सुद्धा काही मिळणारे महत्वाचे ढोबळ शुभ अशुभ परिणाम हे कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच त्यानुसार करू शकता आपण या महिन्याचं परिपूर्ण नियोजन आणि ठेवू शकता काटेकोर लक्ष. व्हिडिओच्या नंतरच्या भागात मासिक राशी भविष्यानंतर आपण या महिन्यातले शुभ अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे सखोल माहिती करून घेणार आहोत. म्हणजेच या एकाच व्हिडिओमध्ये आपण मासिक आणि दैनंदिन राशी भविष्याचा आनंद घेणार आहोत. तसेच शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. आणि हो मंडळी, आपल्या राशी आणि नक्षत्र याविषयी सखोल माहितीचा व्हिडिओ, त्याचबरोबर आपलं करिअर, उच्च शिक्षण या संदर्भात कुंडली कशी करते मार्गदर्शन या विषयाचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये नुकताच प्रकाशित झालेला आहे. अवश्य तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. या संपूर्ण आणि सगळ्याच व्हिडिओची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. चला तर मग जाणून घेऊया हा जुलै महिना आपल्या राशीसाठी, तूळ राशीसाठी नक्की कसा जाणार आहे, काय सांगतो आहे. आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र. हा शुक्र 4 जुलै पर्यंत राशीच्या भाग्यस्थानात, नवम स्थानात आणि त्यानंतर कर्मस्थानात म्हणजे दशम स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे, ज्याचा सर्वाधिक लाभ नोकरदार मंडळींना आर्थिक बाबतीमध्ये नोकरीमध्ये होताना दिसेल. तसंच जे नवीन उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन नोकरीचा शोध घेण्यास, तर ज्यांना आहे त्या नोकरीत बदल करायचा निर्णय घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा अनुकूल राहणार आहे हा संपूर्ण महिना. तसेच ज्यांना वडिलोपार्जित धन, संपत्ती, जमीन, जुमला या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण निर्णय कुटुंबातले आपले घ्यायचे असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे शुक्र ग्रहाचं गोचर भ्रमण आर्थिक लाभासाठी शुभ परिणाम द्यायला मदत करेल. सोबत रवी, बुध आणि गुरु या ग्रहांचं सुद्धा या महिन्यातलं भाग्य आणि कर्मस्थानातील गोचर भ्रमण सरकारी क्षेत्रातील कामकाज वाढवण्यासाठी, करण्यासाठी, नवीन मिळवण्यासाठी, तर सरकारी क्षेत्रातील नोकरीसाठी, महत्वाच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी अनुकूल अशी साथ द्यायला मदत करेल. जुन्या काही गुंतवणुकीमध्ये मोठे आर्थिक लाभ सुद्धा संभवतात, त्यामुळे त्याच्यावर अवश्य लक्ष द्या आणि प्रॉफिट बुकिंग करायला पुढे सरका. आपल्या अंगीभूत कार्य कलागुणांना या काळात चांगला वाव मिळून नोकरीच्या बरोबरीने काही नवीन आर्थिक स्रोत सुद्धा समोर येतील, त्या संधीवर अवश्य लक्ष द्या. तर ज्यांना नोकरीच्या बरोबरीने छोटा मोठा आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशी इच्छा आहे त्यांनी अवश्य हा निर्णय या महिन्यात घ्यायला हरकत नाही. अर्थात योग्य ती माहिती आणि मार्केट रिसर्च करून, विशेष करून कला कौशल्य, ब्युटी पार्लर, इंटिरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, हॉटेल व्यवसाय, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट अशा विषयात क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींसाठी किंवा या विषयात कार्यक्षेत्रात नव्याने पदार्पण करू इच्छित असलेल्या व्यक्तींसाठी किंवा ज्यांचं ऑलरेडी कार्यक्षेत्र सुरू आहे त्यांना मनासारखे आर्थिक यश मिळवून द्यायला मदत करणारा हा महिना असणार आहे. तेव्हा अवश्य अशा संधीचं सोनं करा. शुक्र ग्रह हा गूढशास्त्राचा अभ्यास, जसं की ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, रेकी, हिलिंग अशा क्षेत्रासाठी सुद्धा अनुकूल मानला जातो, प्रभावी मानला जातो. त्यामुळे ज्यांना अशा विषयात या क्षेत्रात सुद्धा काही नवीन शिक्षण घ्यायचं आहे, नव्याने पदार्पण करायचं आहे, किंवा जी मंडळी आधीपासूनच या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना आपल्या कार्याची वाढ करायची आहे, त्यांच्यासाठी हा महिना अतिशय उत्तम साथ देईल. शिवाय कर्मस्थानातील गुरुग्रहाचं गोचर भ्रमण पुढे जून 2027 पर्यंत सुरू राहणार आहे, जे गेल्या महिन्यात सुरू झालं. त्याचे काय बरं मिळणारे शुभ अशुभ परिणाम या संपूर्ण जून 26 ते जून 27 काळात हा व्हिडिओ आपण प्रकाशित केलाय. त्यामुळे वर्षाचं नियोजन करायला मदत मिळेल. लिंक खाली दिलेली अवश्य पहा. शेत जमीन, कौटुंबिक व्यवहार, घरासंबंधातले जुने प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुद्धा हा महिना शुभ राहील. तेव्हा अशा काही प्रश्नांना आपल्याला सोडवायचं असेल तर योग्य ती पावलं, योग्य ते नियोजन करून मार्गदर्शन घेऊन अवश्य सोडवू शकता. या महिन्यामध्ये व्यावहारिक मंडळींनी मात्र व्यावसायिक निर्णय जे आहेत ते फार सांभाळून घ्यायचे आहेत.
तर कोर्ट कचेरीच्या महत्त्वाच्या चर्चा, मीटिंग्स यासाठी हा महिना थोडासा प्रतिकूल परिणाम देणारा राहणार आहे. तेव्हा वादविवाद, गैरसमज या संदर्भात चर्चा, मीटिंग्स करताना जरा सांभाळून राहा. विशेष करून जी मंडळी भागीदारीमध्ये व्यवसाय करतायत त्यांच्यासाठी ही सूचना अत्यंत महत्त्वाची. काहीसा प्रतिकूल परिणाम या प्रमाणात पद्धतीने मिळेल, कारण आपल्या 7व्या घराचा स्वामीग्रह मंगळ हा संपूर्ण महिन्यासाठी राशीच्या अशुभ अशा 8व्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे. या मंगळ ग्रहाचा योग वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा कुरबुरी, क्षुल्लक कारणांवरून वादावादी निर्माण करताना दिसेल. तेव्हा या संदर्भात सामंजस्याने घ्या. तसेच जमीन जुमल्याचे काही प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी सामंजस्याने घ्या. ऐकून घ्या समोरच्याचं सुद्धा. वाहन, इलेक्ट्रिसिटी, धारदार वस्तू, अग्नी या संदर्भात सुद्धा आपल्याला या महिन्यात काळजीने वागायचं आहे. घातपात, अपघाताचा हा योग आहे, तेव्हा सांभाळा. विद्यार्थ्यांना हा महिना अनुकूल राहील. शिक्षणाच्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील अवश्य घ्या. महत्त्वाच्या परीक्षा द्यायच्या, तयारी करायची आहे, करू शकता. मात्र संतती विषयात ज्यांना निर्णय घ्यायचा आहे त्यांनी डॉक्टरांचे योग्य मार्गदर्शन घेऊनच पुढे सरका. विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी याही महिन्यात गुरु आणि शुक्र या दोन्ही ग्रहांची साथ उत्तम मिळणार आहे. तरी सुद्धा 7वं घर म्हणजे विवाहस्थान. या 7व्या घराचा स्वामी ग्रह मंगळ अशुभ स्थानातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे विवाह संदर्भातल्या ज्या काही चर्चा असतात, निर्णय असतात ते घेताना वादावादी मात्र टाळा. नाहीतर जमून आलेली काही चांगली चर्चा मध्येच फिसकटू शकते. आरोग्याचा विचार करता पित्त, ब्लड प्रेशर, रक्तदोष या संदर्भातले आजार सांभाळायचेच आहेत. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आपणही आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन या संदर्भातली आम्ही पाठवलेली माहिती समजून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन म्हणजेच फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही सहज आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता या महिन्यामध्ये आपल्याला फायनान्स, बँकिंग, लॉजिस्टिक, फार्मा, IT, स्टील, FMCG आणि इन्फ्रा हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील. अर्थात जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊनच इन्व्हेस्टमेंट करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना बऱ्यापैकी लाभ मिळवून द्यायला मदत करेल. काही नवीन स्क्रिप्टवर अवश्य अभ्यास करा. तर ज्यांना नव्याने या क्षेत्रात पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना लाभाचा राहणार आहे. योग्य माहिती, अभ्यास आणि पूर्वतयारी अवश्य करायला घ्या. मंडळी, ही होती या जुलै महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम म्हणजेच या महिन्याचं मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला तर सोपं जाईल, परंतु काटेकोरपणे नियोजन करायलाही सुंदर अशी मदत मिळेल. पहिले 3 दिवस 1, 2, 3 जुलै घरगुती व्यवहारातील चिंता काही प्रमाणात वाढताना दिसतील. मात्र भूमी, भवन, वाहन आणि घरासंदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण गोष्टींची, वस्तूंची खरेदी करायची असेल तर त्यासाठी हे दिवस शुभ राहतील. पुढचे 2 दिवस 4-5 जुलै नोकरदार, विद्यार्थी, गुंतवणूकदार यांच्यासाठी अत्यंत शुभ राहतील. त्यामुळे महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यावरती अवश्य विचार करू शकता, लक्ष देऊ शकता आणि ह्या कामासाठी हे दिवस शुभ राहतील. पुढचे 3 दिवस 6, 7, 8 जुलै आरोग्याच्या बाबतीत थोडीशी काळजी घ्या. उगाच धावपळ, दगदग करू नका. तसेच विरोधक आणि आपले प्रतिस्पर्धी यांच्यावर सुद्धा लक्ष द्या. हाताखाली काम करणाऱ्या मंडळींना बिलकुल नाराज करू नका, नाहीतर आपली कामं अडकतील. 9-10 जुलै पुढचे 2 दिवस महत्त्वाची कामं, महत्त्वाच्या मीटिंग्स, चर्चा, कोर्ट कचेरी, व्यवसाय, विवाह या संदर्भातले निर्णय घेणं, चर्चा करणं, माहिती घेणं, नवीन कार्याला सुरू करणं यासाठी अत्यंत शुभ राहते. पुढचे 2 दिवस 11-12 जुलै थोडंसं विरोधकांच्या भूमिकेवरती लक्ष द्यायचं आहे, आरोग्य सांभाळायचं आहे, ताणतणाव, दगदग, कामामध्ये असलेला त्रास सांभाळायचा आहे, वादावादीपासून स्वतःला लांब ठेवायचं आहे आणि काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे तर शांतपणे सांभाळून घ्यायचे. 13 ते 18 जुलै पुढचे 6 दिवस कार्याला भाग्याची साथ मिळवून देणारे हे दिवस राहतील. अत्यंत शुभ असे धार्मिक आणि मंगल कार्य, धार्मिक स्थळांना भेटी देणं, नवीन ओळखी, नातेसंबंध वाढवणं यासाठी अत्यंत अनुकूल असे दिवस. नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी लाभाचे दिवस. नोकरीत असलेल्या मंडळींना हे दिवस विशेष शुभ राहतील. वडिलोपार्जित कार्याच्या बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर अवश्य कुटुंबाबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ शकता. वादावादी मात्र टाळा.
19-20 जुलै पुढचे 2 दिवस महत्त्वाच्या कामावरती आपल्याला काटेकोर लक्ष ठेवून नियोजन करूनच कार्याला गतिमानता द्यायची आहे, नाहीतर कार्यामध्ये फसगत होऊ शकते. कोणत्याही महत्त्वाची कामाची सुरुवात आर्थिक व्यवहार अत्यंत सांभाळून आणि काळजीपूर्वक करायचे आहे. 21 ते पुढचे 28 जुलै हे पुढचे 8 दिवस नवीन कामाची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायला, करत असलेल्या कामातली गतिमानता वाढवायला अतिशय उत्तम. गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, गाठीभेटी आणि कुटुंबासाठी थोडासा वेळ काढा. अतिशय शुभ दिवस. सर्व व्यावहारिक गोष्टींसाठी महत्त्वाचे निर्णय आपल्या कुटुंबाबरोबर चर्चा करून घेऊ शकता. 29-30 जुलै थोडंसं घराच्या कामकाजाकडे लक्ष द्या. घरातील वातावरणामुळे, क्षुल्लक कारणामुळे थोडीशी चिडचिड सांभाळावी लागेल. मात्र महत्त्वाच्या गोष्टींच्या खरेदी विक्रीसाठी हे दिवस शुभ राहतील. तर महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे 31 जुलै विद्यार्थी, गुंतवणूकदार आणि नोकरदार मंडळींना अत्यंत शुभ आणि लाभाचा राहणार आहे. तर मंडळी, ही होती जुलै महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची संपूर्ण माहिती. या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात आपल्याला करायची आहे उपासना, ती म्हणजे हनुमंताची आणि गणेशाची. ही उपासना मंत्र साधना, उपासना ध्यान साधना, दर्शन घेऊन वाढवायची आहे. यासाठी रोज ओम गंग गणपतये नमः आणि ओम हम हनुमंताय नमः या मंत्राचा जप प्रत्येकी 1 माळ अवश्य करा. तर रोज संकटनाशक गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष, हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र यांचं नित्य नियमाने पठण ठेवा या संपूर्ण महिन्यात. तर मंडळी, ही होती आपल्या तूळ राशीची जुलै महिन्यातली मासिक आणि दैनंदिन राशी भविष्याची संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आणि हो, आवडला असेलच लाईक सुद्धा करा. चातुर्मासाची सुरुवात होते आहे. या निमित्ताने आपली आध्यात्मिक बैठक वाढवण्यासाठी विविध मंत्र आणि स्तोत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. त्याचप्रमाणे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम 700 ओव्यांचा ग्रंथ भारतात कुठेही मागवायचा असेल 151 रुपये फोन पे करा, हा घरपोच पाठवला जाईल. तसेच हा ग्रंथ स्त्री पुरुष आबालवृद्ध कोणी याचं वाचन आणि पारायण करू शकतात. म्हणजे अष्टोत्तर शतनामावली, ज्यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेलं आहे, हे सुद्धा आपण 151 रुपये फोन पे करून मागवू शकता. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवतो ते श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, नवग्रह यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख आणि हे धूप दीप पितळेचं पात्र. आपल्याला घरपोच मागवायचं असेल, ऑर्डर करायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. मंडळी, असा हा जुलै महिना आपल्या राशीला भरभराटीचा, आनंदाचा, सुख समृद्धीचा जाऊ ही भगवंता चरणी प्रार्थना. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.